स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. आशयघन कथानक असलेल्या या मालिका प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वीच सुरू झालेली स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता जय दुधाणे व विशाल निकम यांची जोडी पाहायला मिळत होती. वेगळंच कथानक असलेली ही मालिका साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतून बिग बॉस नंतर जय आणि विशालच्या जोडीला पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना एकत्र पाहायला मिळालं. बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये जय दुधाणे व विशाल निकम एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला मिळाले होते. परंतु त्यावेळी मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीवर विशाल निकमने नाव कोरले होते. या सीझन मध्ये जय व विशाल यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. जय व विशाल एकत्र दिसणार हे समोर आलं तेव्हा साऱ्यांच्या नजरा दोघांच्या एंट्रीकडे लागून राहिल्या होत्या. येड लागलं प्रेमाचं या मालिकेत जय एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला. मात्र आता जयने ही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच जयच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा आघात झाला. वैयक्तिक कारणांमुळे तो ही मालिका सोडत असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र पसरल्या आहेत. आता जयची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका एक मराठमोळा अभिनेता साकारणार आहे. मालिकेत आता जय दुधाणेची ही भूमिका अभिनेता संग्राम साळवी साकारताना दिसणार आहे. संग्रामच्या एंट्रीने आता प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. संग्राम साळवीने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयानी या मालिकेत संग्राम विखे पाटील ही भूमिका गाजवली होती. या भूमिकेमुळे तो विशेष चर्चेत आला. आता संग्राम एका नव्या दमात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. संग्रामच्या एंट्रीचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकही त्यासाठी उत्सुक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.